सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला बराच खर्च करावा लागणार आहे. तुमच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल, तरीही तुम्हाला सर्दीपासून स्वतःला वाचवायचं आहे. करिअरच्या क्षेत्रामध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. आज इतरांच्या कामात लक्ष न देता स्वतःच्याच कामापुरतं पाहिलेलं योग्य ठरेल. प्रवास करताना आज जरा काळजी घ्या. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचं नातं आज बिघडू शकतं. वैवाहिक जीवन चांगलं असेल आणि कुटुंबामध्ये आनंद येईल. संपत्ती संबंधित कामातून आज तुम्हाला लाभ होईल. प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. व्यापार चांगला चालेल आणि तसेच संतती संबंधीतील काळजी देखील तुमची दूर होईल. तुमच्या विचारात आज बदल होईल. प्रयत्न केले तर आज अडकलेले पैसे परत येतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज वृषभ राशीच्या लोकांसाठी मिळकतीच्या दृष्टीनं फार चांगला दिवस आहे. कुटुंबामध्ये प्रेम वाढेल, परंतु वैवाहिक जीवनामध्ये काही त्रासाला तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. जोडीदाराचं आरोग्य थोडं कमकुवत राहील. प्रेमसंबंधांमध्ये सावधपणे पावलं उचलावीत. तुमचे गुप्त प्रेमसंबंध आज लोकांसमोर येतील. त्यातून तुम्हाला त्रासाला तोंड द्यावं लागू शकतं. कार्यक्षेत्रामध्ये आजचा दिवस कमकुवत असेल. तुम्हाला तुमच्या कष्टाचं पुरेपूर फळ मिळेल आणि आज तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. आज तुम्ही निष्काळजीपणा कुठेही करू नका. आर्थिक स्थिती तुमची संतोषकारक राहील. तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये बदल करावा लागेल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूंमुळे तुम्हाला त्रास संभवतो. अनियोजित कामामध्ये तुम्ही अजिबात सहभागी होऊ नका. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी फारच चांगला आहे. आज तुम्ही मन लावून काम कराल, ज्याचे तुम्हाला फार चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज चैनीच्या गोष्टींवरती तुम्ही अधिकच खर्च कराल, त्यामुळे तुमचं मन थोडं उदास राहील. तसेच आज शारीरिक कष्ट देखील तुम्हाला करावे लागू शकतात. एखादा मार लागणे किंवा पोटदुखी याचा त्रास देखील तुम्हाला होईल. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं जाईल आणि जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर प्रेमसंबंधांमध्ये उलथापालथी होतील. घरी नातेवाईकांचं आगमन होईल. उत्साहवर्धक सूचना मिळेल. धोकादायक कामांपासून आज तुम्ही दूर राहा. तुम्हाला आज कर्ज आणि देवाणघेवाण कमी करावी लागेल. आज विविध योजना आणि कामाबद्दलची समर्पितता यावर तुम्हाला दोन्ही बाजूनी फायदा होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या दिवसाची सुरुवात सुधारणांपासून होईल. खर्चावरती नियंत्रण राहील. कार्यक्षेत्रामध्ये नव्या संधीचा तुम्ही शोध घ्या. तुमचा बायोडेटा आज जर कोणी कुठे पाठवला तर त्याचा फायदा होऊ शकतो. व्यवसायासाठी आजचा दिवस शुभ आहे. प्रवास, नोकरी, गुंतवणूक तुम्हाला अपेक्षित लाभ मिळवून देईल. आज काही अप्रत्यक्ष फायदेही तुम्हाला होतील. आज कोणताही धोका तुम्ही पत्करू नका. वरिष्ठांच्या भेटीचा लाभ होईल. कायदेशीर कामांच्या बाबतीमध्ये वेळ आणि कार्यमर्यादा याचं भान ठेवा. कार्यकुशलतेचा तुम्हाला लाभ होईल आणि व्यवसाय चांगला राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही विष्णू मंदिरामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फार सावध राहावं लागणार आहे. प्रकृती संबंधी तुम्हाला त्रास उद्भवतील आणि तसेच शिक्षणामध्ये देखील अडथळे येतील. जर तुमचं कोणावर प्रेम असेल तर आजचा दिवस हा आव्हानांचा असेल. तुमच्या मित्रांना आज तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये लक्ष द्यायला लावू नका. कौटुंबिक जीवनामध्ये तुमच्या तणाव असेल, परंतु वैवाहिक जीवन मात्र चांगले जाईल. आज कार्यालयामध्ये तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो. आज कायदेशीर अडचणी दूर होतील आणि फायद्याची स्थिती निर्माण होईल. प्रवासामध्ये तुमच्या सामानाकडे तुम्ही लक्ष द्या. वडिलार्जित मालमत्तेच्या क्षेत्रामध्ये प्रगती होईल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. आजच्या दिवशी तुम्ही गरिबांना कपडे आणि अन्नदान करावं. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही जोडीदाराकडे पूर्ण लक्ष द्याल आणि जोडीदार म्हणेल तेच तुम्ही ऐकाल. आज तुमच्या मनामध्ये सुरू असलेल्या त्रासावर उपाय शोधण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.
आज वैवाहिक जीवन उत्तम राहील. आज तुमच्या विविध योजना यशस्वी होतील आणि त्यामुळे तुम्हाला आनंदच होईल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीची चिंता तुम्हाला सतावेल. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर प्रेम जीवनामध्ये चांगली फलनिष्पत्ती होईल. रचनात्मक कार्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्ही स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. तुमचं मन आज प्रसन्न राहील. मनोरंजनाच्या संधी मिळतील. भावा बहिणींमधील नातं आज दृढ होईल. विद्यार्थ्यांनी आज अभ्यासामध्ये लक्ष द्यावं आणि रचनात्मक कामं करावीत. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. योग आणि प्राणायाम यांचा अभ्यास तुम्ही करावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीला आजच्या दिवशी जी सुरुवात आहे ती खर्चानं होईल. त्यामुळे तुम्ही आज आर्थिक दबावाखाली थोडे राहाल. आज मसालेदार पदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नका. आज आईकडून तुम्हाला सुख मिळेल आणि कुटुंबामध्ये तुम्ही आनंदी राहाल. भावा बहिणीमध्ये काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आज प्रवास स्थगित करणं योग्य ठरेल. प्रेमजीवनामध्ये आनंदाचे क्षण येतील आणि तसेच तुम्ही मित्रांसोबत सरप्राईज पार्टीचं आयोजन कराल. कार्यक्षेत्रामध्ये दिवस अनुकूल राहील. आज अनावश्यक धावपळ देखील होऊ शकते. बोलताना तुम्ही हलक्या शब्दांचा वापर होणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्हाला एखादी वाईट बातमी समजू शकते, त्यामुळे स्वतःला सावरा. आज तुम्ही व्यापारी समस्यांवरती तोडगा काढाल. आज बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही तुळशीला पाणी द्या आणि तुळशीजवळ संध्याकाळी दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळ देईल. तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल, तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतील. वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या. कुटुंबामध्ये काही विषयांवरती असमंजस्य राहील आणि त्यात तुमच्या मताला महत्त्व असेल. आज खाण्यापिण्यावरती तुम्ही लक्ष द्या. प्रकृतीची चिंता राहील, पण एखादा लहान प्रवास आनंददायी होईल. कामाच्या ठिकाणी स्थिती सामान्य राहील. आकस्मिक खर्च होतील. आज तुम्ही तणावामध्ये राहाल आणि थकवा जाणवेल. आज कोणताही धोका तुम्ही पत्करू नका आणि धैर्य ठेवा. संघर्ष आणि धावपळीनंतर आज रोजगारामध्ये मनासारखे यश मिळेल. कुटुंब आणि समाजामध्ये तुमच्या कामाला महत्त्व दिले जाईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. आज श्री गणेशाला तुम्ही लाडूचा प्रसाद अर्पण करावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज भासेल आणि आज तुमचा परिवार तुमच्या सोबत असेल. तुमच्या प्रत्येक कामामध्ये कुटुंबाची मदत राहील आणि त्यातून तुम्ही मजबूत बनाल. कार्यक्षेत्रामध्ये कुटुंबियांच्या मदतीमुळे दिवस चांगला जाईल. आज वैवाहिक जीवनामध्ये अनुकूल परिणाम तुम्हाला दिसतील. प्रकृती थोडी नाजूक राहील, पण दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. जर तुम्ही प्रेमात असाल तर तुमच्या जोडीदाराला तुमच्या कुटुंबाशी भेटवण्यासाठी आजचा चांगला दिवस आहे. आज तुम्ही स्वादिष्ट पक्वानांचा आनंद घ्याल. आज आईकडून काही लाभ मिळतील. आज तुमच्या योजना फळ देतील. आज तुमच्या कामाची स्तुती देखील होईल आणि तसेच तुमच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होईल. घरगुती उपयोगाच्या वस्तू तुम्ही आज खरेदी कराल. व्यावसायिक योजना तुम्ही आजच्या दिवशी गुप्त ठेवा. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रवासासाठी अनुकूल दिवस आहे. जर तुम्ही आधीच प्रवासामध्ये असाल तर आज त्याचे चांगले परिणाम दिसतील. व्यापारासाठी केलेला प्रवास तुम्हाला आज यश देईल. खर्च फार जास्त होईल आणि त्यामुळे आधीपासूनच तुमचं बजेट बनवा. एखाद्या नवीन कार्य किंवा योजनेमध्ये यश आल्यानं मन प्रसन्न होईल. प्रेमजीवनामध्ये थोडा तणाव राहील. कुटुंबाकडून मदत मिळेल. आज धनप्राप्ती सहज होईल. आज तुम्हाला प्रेमाचे नवनवीन प्रस्ताव येतील. आज प्रकृती तुमची सामान्य राहील आणि तसेच मान सन्मान मिळाल्यानं तुम्हाला उत्साह वाटेल. आज तुम्हाला खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घेतल्यानं अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही आई वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मिष्ठान्नाचा आनंद घ्याल. आज कुटुंबामध्ये तुमचे आनंद राहील आणि कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत असेल. आज खर्च वाढतील, पण हाती अशी एखादी योजना येईल जी तुमच्या कामाला मालामाल करून टाकेल.
कुंभ राशीचे जे लोक आहेत ते शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात, त्यांच्यासाठी आजचा दिवस फारच चांगला आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन तुमचं थोडंसं तणावपूर्ण असेल. प्रवास, गुंतवणूक, नोकरीमध्ये मनासारखे लाभ मिळतील. अडकलेले पैसे वसूल करण्याचे प्रयत्न आज यशस्वी होतील. आज तुम्ही कोणतीही जोखीम घेऊ नका आणि घाई गडबडीत कोणतंही काम करू नका. आज देवाणघेवाणीपासून तुम्ही सावध राहा. आज उच्च अधिकाऱ्यांकडून तुमचा सन्मान होईल. तसेच अडकलेले पैसे देखील मिळतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मीन राशीच्या लोकांसाठी फार चांगला दिवस आहे. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर बनाल. आज तुम्ही प्रत्येक कार्य चांगल्या रीतीने पूर्ण कराल. आज वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल आणि त्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबामध्ये प्रसन्नता येईल आणि तसेच प्रेम जीवनामध्ये देखील आनंदाचे क्षण येतील. परंतु वडिलांसोबत तुमचं नातं मात्र बिघडू शकतं. आज मार लागणे, चोरी, वाद यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. आज धोकादायक कामांपासून तुम्ही दूर राहा. तसेच वाईट संगतीपासून देखील तुम्ही लांब राहा. कुटुंबामध्ये आर्थिक समस्यांवरती तुम्ही चर्चा कराल. आज इतरांसोबत अपमानकारक व्यवहार तुम्ही करू नका. कार्यक्षेत्रात मनासारखं यश मिळेल आणि त्यामुळे तुमचं मन संतुष्ट राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही बजरंगबली हनुमान यांना कुंकू अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलं कुणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. तर मी देवाकडे एवढीच प्रार्थना करतो की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच होऊ दे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.